आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे जनक आणि जननी संविधानकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी माता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, अहिल्याबाई होळकर, समतेचे सर्व महामानव यांना वंदन करतो। आज 20वा पुष्प चैत्यभूमी येथे सालावादप्रमाणे जे काही वर्षावर प्रवचन मालिका होते त्या प्रवचन मालिकेतील भारतीय संविधानाची अंमलबजावणी होते आहे का या विषयावर मला आपले विचार मांडण्याची संधी आज संस्थेच्या माध्यमातून मिळालेली आहे। या प्रवचन मालिकेतील या विषयासाठी उपस्थित असलेले केंद्र, महाराष्ट्र, मुंबई या सर्व शाखांचे पदाधिकारी बंधू आणि भगिनी, शिबिरार्थी, बौद्धाचार्य, महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी यांना सगळे जय भीम। स्वातंत्र्याच्या अमृतयुगात आम्ही कुठे, भारतीय संविधानाची अंमलबजावणी होते आहे का या नावाचं पुस्तक मी 75 वर्ष पूर्ण स्वातंत्र्याला होते त्या पूर्वसंध्येला हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। भारतामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण म्हणजे चातुर्वर्ण माध्यमातून सामाजिक विषमता जातीयता होती। कुत्र्या मांजरापेक्षाही हीन मानून समाजाच्या अस्पृश्य या एका घटकास होती। ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही व ब्राह्मणासह सर्व वर्णाच्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। समाजात सर्वांना स्वातंत्र्याचा, समानतेचा अधिकार नव्हता हे आपण सर्वांना विदित आहे। त्या काळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी धोंडू केशव कर्वे, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, न्यायमूर्ती गोविंद रानडे, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी समाजसुधारक होते। भारतावर ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांची म्हणजेच इंग्रजांची सत्ता होती। त्या काळी त्यावेळेला राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती। म्हणजे त्याच वेळेला स्वातंत्र्यासंबंधाची सामाजिक सत्तेबद्दलची, सामाजिक स्वातंत्र्याबद्दलची चळवळ सुरू होती। त्यात प्रामुख्याने 1909चा उल्लेख करता येईल। मार्ले मिंटो सुधारणा कायदा, 1916 लखनौ करार, 1917 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, 1919 साउथ ब्युरो कमिटी म्हणजेच मतदान हक्क समिती होती, 1925 मुलियन अहवाल, 1927 सायमन कमिशन, 1928 कच्चा आराखडा जो संविधानाचा होता, कच्चा आराखडा काँग्रेसची परिषद झाली त्यामध्ये, 1930 ते 1932 गोलमेज परिषदा, 1932 जातीय निवडा व महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे करार इत्यादींचा उल्लेख करणे गरजेचं होते या ठिकाणी। त्याचबरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व नागरिकांच्या सामाजिक राजकीय स्वातंत्र्यासाठी म्हणजे समतेसाठी सन 1915 पासूनच म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापासून मोठे योगदान दिलेले आहे। त्यात प्रामुख्याने 1915 ईस्ट इंडिया कंपनी, प्रशासन व अर्थनीती, प्राचीन भारतातील व्यापार हा शोध निबंध बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला। 1916 भारताचा राष्ट्रीय नफा, भारतातील जाती आणि त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रचार म्हणजेच कास्ट इन इंडिया, ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती या नावाने ते प्रसिद्ध केला। 1919 साउथ ब्युरो कमिशन समोर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली। 1920 मुकनायक हे साप्ताहिक काढलं। 1921 ब्रिटिशकालीन भारतातील समाजाच्या अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण। 1922 रुपयाचा प्रश्न म्हणजेच तो उगम आणि उपाय या संबंधी बाबासाहेबांनी विवेचन केलं। 1927 14 सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन, बहिष्कृत भारत,
1928 सायमन कमिशन समोर साक्ष समता नावाचं पाक्षिक काढलं. 1930 जनता नावाचं पाक्षिक काढलं. 1930 ते 1935 काळामध्ये सत्याग्रह केला. 1930 ते 1932 गोलमेज परिषद झाल्या. 1932 मुखेड सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. 1936 जाती व्यवस्थेचे निर्मूलन म्हणजे ॲनियलिझम कास्ट मुक्ती कोण पते हे पुस्तकं बाबासाहेबांनी प्रकाशित झाले. 1939 संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य. 1940 पाकिस्तान अथवा भारताची फाळणी. 1943 गांधी आणि अस्पृश्यांचे बंद विमोचन. रानडे, गांधी आणि जिना हे प्रसिद्ध भाषण. 1945 काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांनी काय केले, शूद्रपुरी कोण होते, जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग. 1946 कॅबिनेट मिशनची चर्चा. 1947 संस्थाने आणि अल्पसंख्याक याच्यावर लिखाण. 1948 अस्पृश्य ते पूर्वी कोण होते आणि ते कोणत्या कारणामुळे अस्पृश्य झाले. 1950 हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती, हिंदू कोड बिल इत्यादीचा उल्लेख करणं अगत्याचा आहे. जाणीवपूर्वक या विषयाची हे तुम्हाला त्याचं प्रत्येकाचं विश्लेषण आपलं केलं तर ते एक दिवस लागेल, पण त्याचं मी विश्लेषण जाणीवपूर्वक करत नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधानाच्या माध्यमातून काय करायचा विषय होता तो मी आपल्यासमोर कशाच्या आधारे एवढं सगळं केलंय ती तुम्हाला त्याचं विवेचन पूर्वपीठिका म्हणून आपल्याला सांगितलंय. वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक जे नेते होते त्या काळातले त्या सगळ्यांची नावं त्यांनी केलं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते 1915 पासून म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापासून 25व्या वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांनी या समतेच्या क्रांतीसाठी आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला त्यांनी मेहनत केलेली आहे या देशासाठी. दरम्यानच्या काळात या सगळ्यात बघितलं तर दरम्यानच्या काळात काय झालं, 1 एप्रिल 1937 पासून भारतीय घटना कायदा हा 1935 हा लागू करून इंग्रज सरकारने भारतीयांच्या प्रतिनिधीसाठी भारतात निवडणुका घेतल्या. परंतु संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याची घोषणा इंग्रजींच्या कॅबिनेट मिशनमध्ये 16/5/1946 रोजी केली. 35 साली कायदा केला. प्राथमिकदृष्ट्या इलेक्शन झालं आणि इलेक्शन होऊन प्रत्यक्षात पूर्ण स्वातंत्र्य दिलं नाही, परंतु आपल्याला प्राथमिक भारतातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं अशा प्रकारचं केलं. परंतु 26 मे 1946 रोजी ते स्वातंत्र्यासाठी 389 प्रतिनिधी संविधान सभा म्हणजे त्याला घटना समिती निर्माण करण्याचा निषेध करून त्यानुसार 25 जुलै 1946 रोजी निवडणुका संपन्न होऊन संविधान सभा म्हणजे त्याला घटना समिती अस्तित्वात आली. त्यामध्ये 296 प्रतिनिधी निवडून आले होते. संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते संविधान सभेचे जे अध्यक्ष होते. तेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांना काँग्रेस पक्षाच्या, कारण काँग्रेसचं प्राबल्य होतं त्यामुळे काँग्रेसचे जे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत त्यांचं प्राबल्य आल्यामुळं राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि संविधान मसुदा समितीचे अर्थातच अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले व 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभेची संविधानाला मान्यता मिळाली व 26 नोव्हेंबर 1949 साली जे 26 नोव्हेंबर 1949 साली ज्याला मान्यता झाली संविधान सभेची त्याच दिवसापासून भारतीय संविधान हे अंशतः लागू झाले. अंशतः लागू झाले म्हणजे काय तर ते त्यातली 16 कलमे आपल्या कित्येक लोकांना माहिती आहे किंवा 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झालं, पण तसं नाही आहे. तर त्यातले 16 कलम 26 नोव्हेंबर 1949 साली लागू झालेली आहेत आणि ती जर आपल्याला बघायची असतील कुठं असतील तर ते कलम नंबर 394 हे कलम जर वाचून बघितलं तर त्यात दिले की 16 कलम कोणती लागू झाली आहे. कारण का लागू झाल्याशिवाय तिथले ज्या नियुक्त्या आहेत राष्ट्रपती नियुक्त्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या नियुक्त्यांची कारवाई आहे ती कारवाई आपल्याला त्या 26 नोव्हेंबर 1950 साली 49 पासून 16 कलमापासून सुरू झालेली आहे. पण उर्वरित सर्व कलम 26 जानेवारी 1950 साली लागू केलेली आहे. भारतीय संविधानात एकूण 12,000 पाने असून 22 प्रकरण आहेत. त्याच्यात 395 कलमे आहेत. 395 कलमे का आहेत तर 395 कलमे थोडा लांब इतिहासात गेलो तर लक्षात आलं 395 का कलम झाली तर 395 कलम हे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घराचा नंबर 395. त्यामुळे कदाचित आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या संविधानकर्त्यांनी महात्मा फुलेंना आगळी वेगळी आदरांजली या माध्यमातून दिलेली आहे. त्यामध्ये 8 परिशिष्ट होती
त्यामध्ये 8 परिशिष्ट होती, आज तारखेला 12 परिशिष्ट आहे. असे संविधानाच्या माध्यमातून संविधान माध्यमातून विविध तरतुदी करून सर्व भारतीयाच्या नागरिकांना विविध अधिकार, हक्क, सुविधा सरकारने स्वतःकडे जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. म्हणजे दिल्या आणि ती स्वतः परत दिलेली आहे. त्याची माहिती आहे आपण घेणार आहोत. भारतीय संविधानाचा जो प्रास्ताविक आहे, ते प्रास्ताविकामध्ये 4 मुद्दे आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 4 सूत्री स्वीकारलेली आहे. ही 4 सूत्री म्हणजे काय, तर मला वाटतं की आपल्या बऱ्याच लोकांना माहित असेल की भारतीय संविधान सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक अशा माध्यमातून झालेली आहे, असं सुरुवात झालेली आहे. याच्यासाठी सुद्धा मतदान झाले आणि मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी मुजस्वी अधिकारामध्ये मतदानासाठी ठेवलं. पुढे म्हणलो ईश्वराच्या किंवा अल्लाच्या याला सुरुवात नसून वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक या सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भारताच्या नागरिकांनी ते स्वीकृत केलेलं आहे, भारताच्या नागरिकांना अर्पण केलेलं आहे. इतर जो प्रश्न आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचार आणि त्या तत्कालीन संविधानकर्त्यांनी अत्यंत विचारपूर्वक या गोष्टी केल्या. म्हणजेच काय केलंय की भारताच्या संविधानाची सुरुवात जी प्रास्ताविक आहे ती 4 सूत्रीवर आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला ही गोष्ट काय सांगतोय की ही जे 4 सूत्री आहे, ही 4 सूत्री दुसरं काय नसून भारतीय संविधानाचा हा मूळ गाभा आहे. याच्यावर आधारित असलेलं सगळं जे काही पुढे सगळं असेल ते सगळं भारतीय संविधानाच्या या 4 मुद्द्यावर असेल. दुसरी गोष्ट की या मुद्द्याच्या अनुषंगाने भारतातला कोणताही कायदा, कोणताही नियम हा जो आहे ह्या 4 सूत्रीला अनुसरून असेल अशा प्रकारची प्रक्रिया जी भारतीय संविधानाचं मी पुढे सांगेन ते की बाबा ही भारतीय संविधानाचं प्रास्ताविक या संविधानाचा भाग आहे किंवा नाही याच्यावर सुद्धा कोर्ट केसेस झाल्या होत्या. त्यानंतरचा भाग आहे. परंतु आताचं सांगणं बघा तर भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक आहे तुमच्या माझ्यासाठी स्वातंत्र्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 सूत्री आहेत. ते 4 सूत्री तुमच्या माझ्यासाठी अत्यंत पूर्ण नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि त्या तरतुदी त्यानुसार म्हणजे भारताच्या सरकारमध्ये असलेल्या नागरिकांनी स्वतःप्रती ते अर्पण करून घेतले आणि त्याची जबाबदारी सरकारवर आणि लोकांच्यावर आहे अशा प्रकारची जबाबदारी घेतली आहे. आता आपल्याला संविधानाच्या मूळ तरतुदी काय आहेत हे म्हणजे अंमलबजावणी होते आहे का हे जर आपल्याला बघायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर संविधानाच्या अंमलबजावण्यासाठी अंमलबजावणी होते की नाही बघण्यासाठी संविधानामध्ये काय अंमलबजावणी केली पाहिजे, काय तरतुदी आहेत याची माहिती घेणं गरजेचं आहे ना. त्यामुळं ती आपण पहिल्यांदा घेऊ. संविधानामध्ये काय मूलभूत तरतुदी आहेत, मूलभूत अधिकार तुम्हाला अधिकार काय दिले. तर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं आपण तर या संविधानाचा आपण काही टप्पे करता येईल. तर मूलभूत अधिकार त्याला इंग्रजीमध्ये फंडामेंटल राईट्स असं म्हटलं गेलेलं आहे. आणि फंडामेंटल राईट्स जे आहेत ते 5 आहेत संविधानामध्ये. तसं बघितलं तर मी जेव्हा अभ्यास केला कायद्याचा अभ्यासक म्हणून, कायद्याचा विद्यार्थी म्हणून जेव्हा अभ्यास केला तर मी ते 5 ऐवजी 6 म्हणले. ते 6 कसं ते न्यायालयीन जे काही अधिकार आहेत ते सुद्धा आपल्या नागरिकांना आहेत. त्यामुळे 6 अधिकार आहेत. तर मूलभूत अधिकारी काय आहेत तर पहिला अधिकार कुठला आहे तर तो समतेचा अधिकार. आपल्या सर्वांना बघा विचार करा, बाबासाहेब आंबेडकरांना विषमतेसाठी चटके सोसावे लागले. त्यांना मग शाळेतल्या प्रवेशापासून शाळेतल्या ते फळ्यावर लिहिण्याच्या विषयानं विटंबना, परत बाबासाहेब आंबेडकर गाडीत जात असताना गाडीतून उतरलं, बैलगाडीतून उतरलं, नंतर पैसे जास्त बसवलं पण मला तिथं बसला नाही, तो रस्त्याने चालला लागला. बाबासाहेब आंबेडकरांची केस नाही कापत नव्हता, बरोबर की नाही. बाबासाहेब आंबेडकरांना मग उच्च शिक्षण झालं तर कॉलेजमध्ये त्यांना चहा प्यायची, जेवणाची म्हणजे नाश्त्याची सोय त्यांना अलाउड नव्हतं. त्याच्यानंतर प्राध्यापक झाले तरी त्यांचं पाणी त्यांना प्यायला दिलं नाही, बोलावं लागलं. मोठे अधिकारी झाले तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना ते माहिती आहे ना की सयाजीराव गायकवाडांच्या तिथे नोकरी लागली तर त्यांचे ते शिपाई लांबून बाहेर फेकत होता. एवढंच नाही की बाबासाहेब आंबेडकर सरकारी प्रतिनिधी होते तर टांग्यामध्ये त्यांना भुसावळला जेव्हा टांग्यात बसायचा पाळी आली व आपल्या समाजात भेट द्यायची होती टांग्यात बसून दिलं नाही. दिला टांगा पण टांगा आम्ही हाकणार नाही, टांगा तुमच्या माणसाला हाकला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे मग बसले आणि दुसऱ्या आपल्या समाजाच्या व्यक्तीने टांगा हाकला आणि बाबासाहेब आंबेडकर त्या टांग्यातून पडले. 2 महिने जागेले होते. आपल्या पूर्वाश्रमीच्या लोकांना ती एक थुंकीचा विटाळ होईल म्हणून गळ्यात मडकं होतं, हा बरोबर.
याचा पावलाचा विटाळ होणं, आपल्या कमरेला काय होतं, झाडू होता, खराटा होता, बरोबर आहे. किंवा आपली ओळख म्हणून आपल्या हातात किंवा गळात वर धागा बांधायचा, म्हणजे दुरूनच कळलं पाहिजे काय अस्पृश्य याला शिवून घ्यायचं नाही. 4 वर्णात आपण म्हणतो, वर्णात होतो, त्यामुळं कुत्र्या मांजरासारखी आपली अवस्था होती. हे सगळं आपल्या समाजात म्हणजे इव्हन जर भोजन कोणी दिलं तर किंवा कपडे चांगले घातले तर ते चोरून आणले म्हणून भीतीत काढून मारायचे. भोजन आपले चांगले माणसं करू शकत नाही. ही सगळी अवस्था जी गुलामीची जी अवस्था आहे, म्हणजे कुत्र्या मांजराला जसं बाबासाहेब आंबेडकर 14 हस्तांतरण केला ना, पाण्यासाठी केला, आता जो उल्लेख केला तो, म्हणजे आम्हाला पाण्याचा अधिकार आहे. म्हणजे कुत्रे मांजराला प्यायचा अधिकार पण आपल्याला नाही, बरोबर आहे. देवाचं नाव घ्यायचं, देवाची नावं ठेवली असायची आणि त्याला देवाच्या ठिकाणी आपल्याला प्रवेश नसायचा. म्हणून काळाबंदी सत्याग्रह, कुठे सत्याग्रह केला, प्रवृत्ती सत्याग्रह केला. ही जी सगळी प्रक्रिया आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी केली, ती त्यांना अडचण आली, आपल्या समाजाला अडचण आली. आणि म्हणून जो बाबासाहेब पहिलं काम काय केलं असेल तर या देशातली विषमता आहे नष्ट करण्यासाठी, म्हणून संविधानातला पहिला अधिकार जो दिलाय सगळ्या भारतातल्या नागरिकांना, काय, तो समानतेचा अधिकार. तो समानता अधिकार कधी दिलाय? कलम 14 ते 18 हा कलम भारतीय संविधानातला कलम, त्याला अनुच्छेद म्हणतात, कलम म्हणा, जे काही म्हणा, कलम 14 ते 18 हा समानतेचा अधिकार आहे. त्या समानतेमध्ये 14 मध्ये पहिल्याचं कलम काय आहे? 14 की जे कायद्यापुढे समानता. आपल्याला बघताय, गरीबाला वेगळा न्याय, श्रीमंताला वेगळा न्याय, पुढारीला वेगळा न्याय, अमुकाला वेगळा न्याय, अशा प्रकारची व्यवस्था आहे. ती व्यवस्था असणार नाही. कायद्यापुढे समानता असली पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही कायद्यासमोर कुठलाही कायदा असो, कायद्यामध्ये कुठल्याही त्या वेगवेगळ्या त्याच्या पोझिशन प्रमाणे केलं जाणार नाही, अशा प्रकारची हमी कलम 14 मध्ये भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये जर बघितलं आपण की कायद्यापुढे समानता, कलम 14 कायद्यापुढे समानता म्हणजेच कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक, कोणाही व्यक्तीला खास वेगळी वागणूक दिली जाणार नाही, त्याबाबत भेदभाव केला जाणार नाही, तसेच सर्वांना कायद्याने समान हक्क, सारखे संरक्षण देणे, म्हणजे एकाच परिस्थितीत सर्वांना एकच कायदा लावला पाहिजे. एकाला एक तत्व तर दुसऱ्याला दुसरे तत्व असे होता कामा नये. सरिता विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन ह्याच तत्वाच्या अनुषंगाने कलमांतर्गत निकाल दिलेला आहे. कलम या तर म्हणजे समान कामासाठी समान वेतन, स्त्रीला वेगळं वेतन पूर्वी होतं, पुरुषाला वेगळं वेतन होतं. त्यामुळे समान काम असेल, स्त्री करो पुरुष करो अजून कोणी करो, त्यासाठी समान वेतन आहे. म्हणून समान वेतन कायदा जो आहे याच कलमाच्या अंतर्गत तो कायदा केलेला आहे. दुसरं, भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 अत्यंत महत्वाचं कलम. कलम 15 आपल्यासाठी आहे. धर्म, वंश, जात किंवा लिंग, उगमस्थान म्हणजे जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारचे भेदभाव केला जाणार नाही. दुकाने, सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणं म्हणजे चित्रपटगृह यात प्रवेश, तसेच सार्वजनिक उपयोगिता असलेली विहिरी, तलावे, स्नानघर, रस्ते, सार्वजनिक वापरांच्या जागा याबाबत कोणतेही बंधन, निर्बंध किंवा शर्त लावता येणार नाही, घालता येणार नाही. स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करता येऊ शकते, याच कलमांतर्गत तरतूद करण्यात आली. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही दर्जाच्या उन्नतीसाठी अथवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी करता कोणतेही विशेष तरतूद करण्यासाठी राज्य करता येते. म्हणजे हे जरी सगळं समान असलं तर जसं घोडेची शर्यत जर लावली तर कमी ताकदीवाले घोडे आणि जास्त ताकदीवाले घोडे तर कुणाचा नंबर येईल? जास्त ताकदीवाला देईल. त्यामुळे कमी ताकदीवाल्याला अशक्त असलेल्या घोड्याला काहीतरी आपल्याला खाऊ द्यावं लागेल, ताकद द्यावं लागेल. तशा प्रकारचं आपल्या या अस्पृश्य लोकांना ज्याला शिक्षणाची सुविधा नव्हती, ज्याला कशाची सुविधा नव्हती, तर त्यांना सुविधा देण्यासाठी काहीतरी सवलती द्यावं लागतील, त्यांना प्रमोट करावं लागेल. आता अशा दृष्टिकोनातून त्या स्त्रियांना आणि पुरुषांना मानवी SC/ST अशा प्रकारचे तरतूद करता येईल. अशा प्रकारचे याच्यामध्ये समानतेसाठी आणण्यासाठी त्याला तरतूद करता येईल. अशा प्रकारचे घटनात्मक तरतूद कलम 15 मध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भेदभाव करता येणार नाही. जरी असं म्हटलं तरी ही सुविधा त्यामध्ये तरतूद करण्यात आली. सार्वजनिक सेवांच्या योजनामध्ये समान संधी नोकरी करण्यासाठी कलम 16 आपल्याला याच्यावर आज बघते आपण की सेवा एजंट म्हणजे एम्प्लॉयमेंट, आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नाही, परंतु बाबासाहेब मंत्री असताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू झालं, बरोबर आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा कोणत्याही पदावरील नियुक्ती या संबंधीच्या बाबीच्या सर्व नागरिकांना समान संधी असेल.
म्हणजे हा मागासवर्गीय आहे, तो मागासवर्गीय, तो या सवर्ण आहे, अशा प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान याच्यावर किंवा हे इकडे राहतो तिकडे राहतो निवासस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून कोणतीही नोकरी किंवा पद त्याच्याकरता अपात्र असणार नाही. त्याला सर्वांना कुणालाही भेदभाव करता येणार नाही. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची तरतूद कलम 16 मध्ये करण्यात आली आहे. त्याच्यानंतर आता पदोन्नती आरक्षण, शिक्षणामधलं आरक्षण हे सगळं कलम 16(4) मध्ये 16(5) मध्ये असं प्रकारचे केलेलं आहे की नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्यापर्यंत नोकरी, जर शिक्षणामध्ये आरक्षण आहे, नोकरीमध्ये आरक्षण आहे, तर आता नोकरीमध्ये झाल्यानंतर मोठ्या पदावर जाण्यासाठी सुद्धा आरक्षण आहे तरतूद. तर नंतर आता आली की 16(4) मध्ये ती नवीन तरतूद करण्यात आली आणि मग ती नोकरीमध्ये पण बदल पडतो. आज आपण बघताय की ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती घटनात्मक दुरुस्ती करून आपल्या सगळ्या सुविधा मिळालेल्या आहेत. मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद या ठिकाणी करता येते की यामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे. इंदिरा साहनी नावाचं प्रकरण 1992 साली ज्यावेळेला मंडळ आयोग आला त्यावेळेला मंडळ आयोगाच्या वेळेला किती आरक्षण द्यायचं, कुणासाठी आरक्षण द्यायचं, एबीसीडी करायचं. पण आज माहिती आहे ना की एबीसीडी करायचं, अनुसूचित एससी आणि एसटी मध्ये एबीसीडी करायचा, त्याला क्रिमिनल लावायचा. तर ही ज्यावेळेला मंडळ आयोग झाला त्या मंडळ आयोगाच्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली, 9 जजच्या समोर ही केस गेली. 9 जजच्या समोर केस गेल्यानंतर तशा प्रकारची एक तरतूद करण्यात आली की नाही बाबा एससी एसटी साठी क्रिमिनल लावायची गरज नाही. एससी एसटी हे सामाजिक मागासले पण आणि शैक्षणिक मागासले पण अशाच लोकांची यादी आहे, अशाच लोकांची यादी आहे, अशाच लोकांच्या जाती आहे. त्यामुळे जातीचा समूह ग्रुप केलाय, क्लास केलाय, त्यांना ही सुविधा भारताचा राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीनं यांच्या नोटिफिकेशननं ती प्रसिद्धी करते. त्यातलं कुणालाही बदल करायचा अधिकार खाली राज्याला, केंद्र सरकारला कुणाला नाही. संसदेला आहे, एखादी दुरुस्त करायची असेल, एखादा बदल करायचा असेल संसदेला आहे, तो पण कायदा करून नोटिफिकेशन करून त्यात राष्ट्रपती मंजूर झाल्यावर अशा प्रकारची तरतूद आहे. त्यामुळे आता नुकताच आपण जो आलेला आहे एससी एसटीचं वर्गीकरण उपवर्गीकरण करायचा विषय आहे, तर तो त्याला संसदेनंच ही गोष्ट करणं गरजेचं आहे आणि राष्ट्रपतीने मंजूर द्यायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी बराच आता चर्चा सुरू आहे. 1 ऑगस्ट 2024 साली अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. 7 जजपैकी 6 जजनी एका बाजूने निर्णय दिला आहे, एका जजनी विरोधात निर्णय दिला आहे आणि एका जजनी जे निर्णय दिला आहे हे असंविधानिक आहे. आणि कोर्टामध्ये आता आपण सगळं बघताय आपण की कोर्टामध्ये अशी परिस्थिती आहे की कोर्टाच्या समोर ज्या गोष्टी आल्यात त्याच्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे. परंतु न्यायालय पातळीवर बरंच स्थानिक छोट्या कोर्टापासून ते मोठ्या कोर्टापर्यंत अशा परिस्थिती झाली की आपल्या समोर मुद्दा नाही, परंतु आपल्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय आहे किंवा अजून काय आहे, काय करावं वाटतंय का, अशा प्रकारची धारणा करून तशा प्रकारचे निर्णय देऊ लागले आहेत. किंबहुना सरकार काय करू शकत नाही. तर न्याय पातळीवरच्या दृष्टिकोनातून राजकीयदृष्ट्या पुढे भागण्यासाठी किंवा राजकीय दृष्ट्या करण्यासाठी असं काय करत आहे, अशा प्रक्रिया वाटायला लागल्या आहेत. आपली माणसं मग कोणी आपला आहे किंवा नाही, परंतु सगळ्या गोष्ट तुझा आणि माझा हा मुद्दा नाही. तर भारतीय संविधान जेव्हा नियुक्त करताना, संविधान मान्य करताना या संविधानकर्त्याच्या मनात काय होतं, संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये काय होतं, तर ती गोष्ट आहे. मध्ये बघितलं आपण. दुसरी गोष्ट आरक्षण संपवायचं म्हणतोय. अहो पण आरक्षण कुणासाठी आहे, तर एससी एसटी साठी आहे, नंतर आणि मागासवर्गीयांसाठी आहे. पण परिस्थिती काय झाली की हे जे सामाजिक मागासले पण आणि शैक्षणिक मागासले पण ह्या 2 लोकांना आहे. परंतु याच अंतर्गत या कलम 16 अंतर्गत एक गोष्ट तरतूद आता विद्यमान सरकारने केली. काय केली की आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय यांना सुद्धा सुविधा केली. 10% आरक्षण दिले, 103 दुरुस्ती केली आणि ते आरक्षण दिलं गेले. त्यामुळं ही परिस्थिती आज काय झाली की सत्तेमध्ये कोण बसतंय, कुणाचे प्रतिनिधी आहेत आणि मग सत्तेचा ज्याची मेजॉरिटी आहे त्या मेजॉरिटी निर्णय घ्यायचा प्रश्न आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा तेव्हा संविधानकर्त्यांनी जो काही निर्णय घेतला किंवा काय की भारताच्या नागरिकांसाठी गोष्ट करण्यासाठी, तुझ्या माझ्यासाठी एकट्यासाठी कोणाशी काळजी करण्याचा नाही किंवा एखाद्या समूहासाठी करून उपयोग करणार नाही. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठेतरी खंडित होण्याच्या दृष्टिकोनातून दिसते. समाजामधलं वातावरण अस्पष्ट वातावरण निर्माण करायचं, मग आम्ही काय करायचं, तुम्ही काय करायचं आणि मग समाजाचं जातीचा विषय आहे त्याचं वर्गीकरण करून समाजामध्ये वाद विवाद आणि भांडण लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्यासारखं याची भावना निर्माण व्हायला लागली आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत तरतूद करण्याच्या दृष्टिकोनातून संसदेला अधिकार दुरुस्त करण्याचा, परंतु एकाच जजमेंटचे काय मुद्दे मांडले आहेत ते न्याय आहे. त्यामुळं जी काही निर्णय प्रक्रिया आहे ती मला वाटते की आपल्याला 1 ऑगस्टच्या नंतर आपल्याला भारतात
भारत बंद पाळण्यात आला, पण महाराष्ट्रात तितक्या प्रमाणात वाचला नाही. तुम्हाला आपल्याला कळणं झालंय की जे आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहेत त्यांनी आम्हाला आमचं कोण काढून घेते असं आपण म्हणतोय, तर तशी परिस्थिती नाही आहे. कारण 2017 पासून पदोन्नत आरक्षण नाही. एबीसीडीच्या मुद्द्यानं आता तो विषय निघाला म्हणून सांगतो. एबीसीडी जर केला आपण, उदाहरण घ्या 100 पदं आहेत, 100 पदांच्या तात्काळ सगळ्यांना आरक्षण आहे 13%. तर 13% आरक्षण आहे म्हणजे 13 जागा आहेत. जर समजा एससीतल्या बौद्धांना आणि तत्कालीन महार समाजाला जर दिलं, कारण त्या एससीच्या 59 जाती आपल्या महाराष्ट्रात आहेत, तर त्या जातीचं जर वर्गीकरण केलं, समजा एबीसीडी 4 वर्ग केलं असं कधी करा, तर एक नंबरची जात कुठली, तर बौद्ध आणि जे महार आणि कन्वर्टेड बौद्ध अशाची एक गट केला, तर त्याला समजा 3.5% आपली लोकसंख्या जास्त आहे ना, तर 3.5% आपल्याला दिलं. समजा 10%पैकी 3.5% दिलं. परत त्याच्यानंतर दुसरी समाज आहे, माते समाज आहे, त्याला समजा 2.5% दिलं, 2 नंबर समाज. तिसरा नंबर समाज आहे की 1.5% दिला. कुणाला चर्मकार. ही मोठी संख्या आहे 59 जातीमध्ये आहे. आणि बाकीच्या समजा एका वर्गात केलं तर परिस्थिती काय होईल नोकरीच्या वेळेला. तर जर 100 जागा केल्या तर 3.5%. पण मला वाटतंय 100 जागा एक वेळा निघतील का हो? नाही. समजा 10 निघाले, 100 जागा निघाल्या तर 3.5 म्हणजे 3 जागा होतील. आज तुम्ही आम्ही सगळ्या लोकांसाठी 13 जागा साठी प्रयत्न करू शकतो. 13 पैकी मला मिळू शकतो, बरोबर आहे. पण जर तसं केलं मग 3.5% समजा 10 जागा निघाल्या, 10 जागा 3.5% मध्ये किती होतं? 10.35. 2.5% मध्ये किती? 0.25. 1.5% मध्ये किती होतात? 0.15. म्हणजे कुणाचाच एक नाही, एक पण नाही. म्हणजे 10 जागा निघाल्या तर कुणालाच मिळणार नाही. समाजामध्ये भांडण वाद लावायचा प्रश्न आहे. आणि हे जर मग आपलं कॉम्पिटिशन कमी व्हायला लागलं, आपलं म्हणजे कुणाचं? त्या एससी एसटी लोकांचं. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे आपल्याला ब्रॉडवे प्रमाणे आज ते 10% दिले, कोर्ट केस चालू आहे. 10% मागासवर्गीयांसाठी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांची कोर्ट केस चालू आहे. त्यात पण सांगितलं 10% दिलं म्हणजे आम्ही जे ओपन 50%, तर इंदिरा साहनीच्या केसचा मी विषय सांगत होतो, तर ते 50% जे आरक्षण आहे ते का लीक झालंय? त्या 9 जजच्या खंडपीठाने निर्णय दिला 50%पेक्षा जास्त आरक्षण तुम्हाला देता येणार. त्यामुळं आम्ही आता सगळ्यांनी मागणी केलेली आहे. आता सध्या सामाजिक प्रश्न समाजाच्या विषयानं सुरू झाले. काय तर हे जे आरक्षण आहे हे 50% कोणासाठी ठेवलेलं आहे? 50% मागासवर्गीय, 50% ओपनसाठी कशाला पाहिजे? आता एक काम करा, आमची मागणी झाली की एक तर सगळ्याची जातीची जनगणना करून टाका, ज्याची जात जेवढी संख्या आहे तेवढी त्याला आरक्षण देऊन टाका. जर सवर्णांची संख्या समजा 3.5% आहे, मग त्यांनी 98% काय घ्यावी, 50% काय घ्यावी? तर ज्याची ज्याची संख्या आहे, ज्याची जेवढी जशी भागीदारी आहे तशी त्याला भागीदारी देऊन टाका. असं काहीतरी आता मुवमेंट आपल्याला चालू करावं लागेल आणि ती चालू झालेली आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा संविधानाचा मूळ गाभा जो आहे तो सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण, याच्यासाठी ज्या सुविधा आहेत बाकीसाठी नाही. म्हणून आज बघताय आपण की आज ज्यांना जे आरक्षण मागतायत ते सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण असं त्यांना आरक्षण देऊ शकतो, इतरांना देऊ शकत नाही. अशी टेक्निकल दृष्ट्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. किती मोर्चे किती काय चाललंय आपण बघता. त्यामुळे ही प्रक्रिया हे सामाजिक हे फक्त ताकदीच्या जोरावर आपल्या विधानसभेतल्या किंवा लोकसभेतल्या खासदाराच्या जोरावर, आमदाराच्या जोरावर अशा गोष्टी होत असत नाही. परंतु तरी पण कायदा करण्याचं काम मात्र ते करू शकतात. असो, यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुसरा आहे की अस्पृश्यता नष्ट बाबासाहेब म्हणजे या संविधान घटनेने कलम 17 मध्ये केली. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट केली आहे. म्हणजेच काय? अस्पृश्यता नष्ट करण्यात आली म्हणजे तिचे कोणत्याही स्वरूपात आचरणावर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर अस्पृश्यता पाळणे, लादणे, बाळगणे या कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आलेला. एवढंच नाही तर स्पर्श करण्यास मनाई करणे, सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांना मज्जाव करणे. संसदेने यासाठी 1955 साली अस्पृश्यता कायदा गुन्हा म्हणजे अस्पृश्यता ऑफेन्स ऍक्ट, अनटचेबिलिटी ऑफेन्स ऍक्ट 1955 हा केलेला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे किंवा याच्यानंतर परत तो कायदा थोडासा जातीय लेवलवर थोडासा कमी पडला आणि म्हणून मग ॲट्रॉसिटी ऍक्ट आला आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे मग त्याप्रमाणे दुरुस्ती झालेली आहे आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट केला आहे. किंवा अस्पृश्यता बाळगण्याचा खूप मोठी गोष्ट जर ती केली असेल तर. आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांनी आपण ताकद लावली म्हणून कोर्टाने निर्णय दिले, तो कुणी बदलला? संसदेने बदलला, बरोबर आहे. तसंच आमची इच्छा आहे की जो
आरक्षणासंबंधी उपवर्ग निर्णय अवघड आहे, तो जर आता कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो संसदेने बनवून तशा प्रकारचे निर्णय घ्यावा. म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये पण तसं झालाय, रिझर्वेशन प्रमोशनच्या वेळेला सुद्धा तसा ऍक्ट झाला की सरकारला वेगळे कोर्टाने वेगळा निर्णय दिला, पण आपण काय केलं, संसदेने वेगळा कायदा केला. त्यामुळे त्या वेळेला समाजाची रचना आणि धर्मनिरपेक्षतेचा वाढ व्हायसाठी त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि कलम 18 अत्यंत महत्वाचं आहे की कुठल्याही प्रकारचे देशाचे सेनाविषयक किंवा विद्याविषयक मान विशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून इतर राज्याकडून घेतला जाणार नाही, बाहेरच्या राज्याकडून घेतला जाणार नाही. भारताच्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारता येणार नाही. भारताचा नागरिक नसलेली किंवा असलेली कोणतीही व्यक्ती राज्यातील लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना तिला राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणतीही परकीय देशाकडून भेट पद किताब स्वीकारता येणार नाही. राष्ट्रपतीची परमिशन दिली पाहिजे. आपण बघताय आता हे जरी कायद्यात असलं, हे जरी घटनेत असलं, काही लोक बाहेरच्या राज्याचे बऱ्याच गोष्टी घेत आहेत, बरोबर आहे, तर ते घेता येत नाही. जर अशा प्रकारची काही याचिका दाखल केली तर ते त्यांचे किताब, त्यांचे पद, त्यांचं सन्मान पद हे काढून घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट ऑफ फ्रीडम याला म्हणलंय. तर 19 ते 22 हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आपल्यासाठी आहे की फ्रीडम कशाचं आहे, स्वातंत्र्य कशाचं आहे. तर स्वातंत्र्य कशाचं आहे आपल्याला, तर भाषण करण्याचं, व्यक्त करण्याचं, लिखाण करण्याचं, पुस्तकं, वृत्तपत्र हे सगळ्यांचा अधिकार आहे. फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अशा नावाचं आहे की भाषण करताना स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. भाषण आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. भाषणाद्वारे आणि व्यक्त होणे किंवा आपले विचार व्यक्त करू शकते. अभिव्यक्ती करणे म्हणजे विचार करून तो अन्य लोकांपर्यंत प्रस्तुत करणे. त्यामुळे आपले विचार अन्य लोकांपर्यंत मांडून विचाराची देवाणघेवाण करता येते. विशिष्ट मुद्द्यावर मत व्यक्त करताना लोकशाहीच्या दृष्टीने हे जे हक्क अत्यंत महत्त्वाचे ठरतात. मुद्रण स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश होतो. आपल्याला बघताय ही परिस्थिती आपल्याला त्यामुळे पेपरमध्ये आपल्याला येतात बातम्यांसाठी आपण जे भाषण करतो हे सगळं आपल्याला स्वातंत्र्य आहे. दुसरी गोष्ट शांततेने एकत्र येण्याचा अधिकार आपल्याला, म्हणजे कुठेही भारतामध्ये कुठेही आपल्याला एकत्रितपणे येण्यासाठी शांततेने येत असाल तर तो कायदेशीर अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे. दुसरा संस्था स्थापनेचा अधिकार आपल्याला आहे. संस्था स्थापनेचा अधिकार म्हणजे काय, आपण एकत्र यायचं आणि तुम्ही भारतीय लोकांनी भारताच्या आपल्या विकासासाठी, कुठल्याही विकासासाठी आपल्याला एकत्र येऊन संस्था स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आपल्या त्या हितासाठी. परंतु सार्वजनिक धोका, भारताला धोका अशा प्रकारच्या धोक्यासाठी संघटना स्थापन करता येणार नाही. त्यामुळं नाही तर कोणी म्हणलं चला सशस्त्र रायफलवाले आपण आता हे आमचं बघितलं ना, आज बघितलं ना काय परिस्थिती झालेली आहे. तर तसलं स्वातंत्र्य नाही आहे, तसल्या संघटना स्थापन करण्याचा अधिकार नाही आहे, बरोबर आहे. भारतामध्ये कुठेही संचार करण्याचा, कुठेही संचार म्हणजे कुठे फिरण्याचा, भारतामध्ये कुठलाही व्यवसाय करण्याचा, कुठेही नाही, कुठेही जो कायद्यानं अलाउड आहे तो व्यवसाय करण्याचा, नुसतं व्यापार करण्याचा, उद्योग करण्याचा, धंदा करण्याचा स्वातंत्र्य बाबासाहेब या संविधानामध्ये आहे. एवढंच काय तर कलम, हे सगळं कलम 19 मध्ये, कलम 20 मध्ये बघितलं तर स्वतः विरुद्ध साक्षी देण्याचा अधिकार नाही आपल्याला. स्वतःच विरुद्ध हे मी केलं आपण केलं नाही, तर कोर्टात गेलं तर ते समोरच्या त्या बरोबर लागतं हे केलंय म्हणायला. बऱ्याच वेळ मध्ये मी केले म्हणून सांगितलं तर त्याच्या गोळी घाल असं बंदूक लावतील आणि तू कबूल करून सांग, बरोबर नाही. त्यामुळे त्याविरुद्ध साक्ष तुम्ही घेऊ शकणार नाही असं घटनात्मक, कारण का हे संविधान करताना बाबासाहेबांना माहित होतं की हे धाड अशा प्रकारचं स्वतः गुन्हा कबूल करा, पण गुन्हा जरी कबूल केला असला तरी त्या साक्ष असावं लागते, तो कुणीतरी त्याला साक्ष द्यावी लागते. आणि हे बाबा हे बरोबर आहे. त्यामुळे कोणताही आरोपी असेल तर स्वतः विरुद्ध साक्ष तो देऊ शकत नाही, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. एवढंच काय यामध्ये दुहेरी संकटापासून संरक्षण, म्हणजे जर का एकच गुन्हा केला असेल त्या गुन्ह्यासाठी 2 शिक्षा होणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की स्थानिक कोर्टाने दिलं, हायकोर्टाने दिलं, सुप्रीम कोर्टाने असं नाही. म्हणजे या पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये कुठलंही काय जर झालं तर प्रत्येक जिथं इथं गुन्हा तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा राहणार, एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा राहील, अशा प्रकारे तरतूद घटनेमध्येच केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही कलम 21 मध्ये महत्वाची तरतूद आहे की आपलं जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कायद्यात सांगितलेल्या पद्धतीशिवाय काढून घेता येणार नाही. डायरेक्ट त्याला अटक करता गेला अटक केला घरात, तर कायद्यात सांगितलेली प्रोसिजर आहे
कोर्टानं ज्यावेळी कोर्टात बघितले ना, कोर्टाच्या समन्सशिवाय अटक करता येत नाही, नाहीतर पोलीस कोणाच्या पण घरात जाऊन अटक करून आणतील ना, हो का नाही? त्यामुळे कायद्याची प्रोसिजर सांगितलेली आहे, त्या प्रोसिजर प्रमाणेच आपल्याला त्या अटक करू शकते. त्यामुळे वैयक्तिक जीवित, वैयक्तिक आपलं जे स्वातंत्र्य आहे त्याचा अधिकार अबाधित कलम 21 मध्ये ठेवलेला आहे. एवढंच नाही तर कलम 21 मध्ये वयाच्या म्हणजे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्याप्रमाणे शिक्षण द्यायला पाहिजे असा अधिकार बहाल केलेला आहे. म्हणजे कळलं? कलम 21(1) मध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट 22 मध्ये अत्यंत महत्वाची तरतूद आहे, तुमच्या माझ्यासाठी महत्वाची आहे, ते म्हणजे अटक किंवा स्थानबद्ध केलं तर ते त्यापासून तुम्हाला केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये न्यायालयामध्ये सादर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारची म्हणजे कोण? पोलिसांची. म्हणजे 24 तासापेक्षा जास्त तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवू शकत नाही. आणि दुसरीच गोष्ट एवढंच नाही तर तुम्ही जेव्हा अटक केली तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या वकिलाशी, तुमच्या जवळच्या नातेवाईकाशी बोर्डात संधी दिली जाते का बाबा न्यायालयात जा, कोर्ट कचेरी करा, माझा अर्ज करा बेलसाठी, बरोबर आहे, संरक्षणासाठी, अशा प्रकारचे करू शकतो. त्यामुळं अशा प्रकारचे म्हणजे बचाव करण्याची संधी दिली जाते. आणि एवढंच नाही तर ह्या कलमामध्ये अजून एक महत्वाची तरतूद केली, ती म्हणजे का अटक करता हे तुम्हाला सांगायचं आहे. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायचे कायम. कलम 22 नुसार आपल्याला ही तरतूद दिलेली आहे. एवढंच काय, परत तिसरा अधिकार जर आपण बघितला तर तिसरा अधिकार आहे, म्हणजे आपले 2 अधिकार झाले. तिसरा अधिकार भारतीय जे शोषण विरुद्धचा अधिकार, भारतामध्ये महिलांचं शोषण म्हणजे जसं व्यवसाय पैसा असेल, कुटुंबामध्ये फॅमिलीमध्ये शोषण असेल, वेगवेगळ्या प्रकारचं शोषण केलं जातं. अनैतिक कार्य, बेकायदेशीर अनैतिक कार्यासाठी माणसांची खरेदी विक्री करणं, यासारख्या बेकायदेशीर व्यापार करणं, वेठबिगारी करणं, त्याबरोबर या प्रकारची वागणूक देणं ही बेकायदेशीर ठरवलेली या कलमामध्ये कलम 23 म्हणजे नोकराकडून. यात काय मुद्दा लक्षात आला की नोकराकडून कसल्याही प्रकारचं काम करून घेण्याचा आणि काम करून घ्यायचं पगार द्यायचा नाही, बंद नाही, द्यायला पाहिजे, नाही तर काम करायचं असं नाही करता येणार, बरोबर आहे. पगार न देता नोकराचा छळ करणं, परत मारहाण करणे, मानसिक छळ करणे, व्यवसाय करणं, यामुळे या कलमामध्ये त्या काळी 12 कायदे होते वेगवेगळे प्रकारचे. 12 कायदे ह्या कलमामध्ये नष्ट करून टाकले. कामगारांना कलम 24 मध्ये बाल कामगारांना बंदी आहे, म्हणजे 14 वर्षाच्या आतल्या मुलांना कोणत्याही कामासाठी झुकता येणार नाही. हॉटेल असले, घरचं असले, कुठलेही असले, स्विगी असले, आता सुद्धा कुठलेही 14 वर्षाच्या आतल्या माणसाला कुठलाही कामावर ठेवता येणार नाही, त्यांना नोकरीच करता येणार, बरोबर. अशा प्रकारचे आहे. 4था अधिकार आहे मूलभूत अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28. हे धार्मिक स्वातंत्र्य अधिकार आहे. संविवेक बुद्धीनं आपल्याला जसं पटतंय वाटतंय तसं वागणे व कोणत्याही धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य कलम 25 मध्ये आपल्या भारतातील सर्व नागरिकांना आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे सदैव बुद्धीनं वागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. कोणताही धर्म पालन करण्यासाठी वाचन करण्याचे समान स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे, बरोबर आहे. यासाठी सामाजिक शांतता, नैतिकता, आरोग्य या बाबतीत अपवाद आहे. म्हणजे जर समजा कोणी काय सामाजिक शांतता, अशांतता, अमुक हे करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बघितलं तर धार्मिक स्वातंत्र्य जे आहे, म्हणजे आपण जो बौद्ध धर्म स्वीकारला आहे तेव्हा इतर लोक बौद्ध धर्मात येत आहेत, तर कुठल्याही हे स्वातंत्र्य कुठल्या कलमामुळे आहे? कलम 25 मध्ये. तुम्ही आता म्हटलं मला या धर्मात काय आहे, ही स्वातंत्र्य आहे, कुठल्याही कुणाची परवानगी घ्यायची लागत नाही. परंतु आता आपण बघितलं तर काय, याच्यात अजून एक गोष्ट आहे की सामाजिक कल्याण व सुधारणा करणे किंवा सामाजिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संघटनेचे कार्य सर्व हिंदू वर्गात व भावनात पसरवणे, म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर निर्बंध आहे. सरकार असे करू शकत नाही, एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रचार प्रसार करू शकत नाही. मंदिर प्रवेशात बंदी घातली असली तर ते चालणार नाही. मंदिर प्रवेश बंदी घातली असेल तर सरकारला उठवावं लागते. याच कर्मान्वये आहे ना, शनीच्या मंदिरात कोण जायची परवानगी नाही, कुणाला जायची परमिशन नाही, पहिल्यांदा जाण्याची परमिशन, बरोबर नाही. काही ठिकाणी आपण नाही. अहो भारताचे राष्ट्रपती मान्य गोविंद कोविंद साहेब, बरोबर नाही, ज्यांना बघितलं मंदिरामध्ये भारताचा प्रमुख आहे, त्यांना दिला नाही, बरोबर नाही. भारतीय संविधानाचा जे प्रमुख आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम, बरोबर आहे, सन्माननीय राष्ट्रपती आहेत, त्यांना भारतीय संविधानाच्या जे संसद भवनाचं उद्घाटन केलेलं आहे, ज्याच्या नियत खाली सगळं आहे, त्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे.
हे झालं नाही तशा प्रकारचं, बरोबर आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या करणं धार्मिक मात्र याच्यात अजून गोष्ट आहे, धार्मिक संस्था स्थापन करणं, त्यात चालवणं, त्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. धार्मिक बाबतीत स्वतःची कार्य, स्वतःचा जो काही कार्य आहे तो चालवणं, स्थावर जंगल मालमत्ता विकत घेणं, धार्मिक संस्थेसाठी करू शकतात. अशा व्यक्तीला देखभाल करणं, या सगळ्या गोष्टी तरतुदी धार्मिक गोष्टीमध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट, विशिष्ट धर्माच्या उन्नतीसाठी कर न देण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही जर एक धर्माचे असतील तर दुसऱ्या धर्माला तुम्हाला द्यायला सांगितलं सरकारनं, तर तसं तुम्हाला द्यायची बंधन नाही, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, तुम्ही नाकारू शकता किंवा सरकार अशा प्रकारचं बंधन घालू शकत नाही. धार्मिक सूचना पालन करण्याचा अधिकार आपल्याला आहे, ज्याच्या त्याच्या धर्म आहेत त्याच्या सूचना पालन करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. हे धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 ते 28 पर्यंत आहे. कलम 5वा अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, कलम 29 आणि 30. कलम 29 आणि 30 हे आहे. कलम 29 मध्ये म्हणजे तुमच्या धर्माची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार आपल्याला आहे. एवढंच नाही तर तुम्हाला बघितलं 10 महिन्यावर 12 महिन्यावर वेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत ना, वेगळ्या भाषा लिपी, बौद्ध धर्माची जसं म्हटलं तर बौद्ध धर्माची लिपी आपल्याला जतन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यामुळं तो जो पण एवढंच नाही, ह्याच कर्मांतर्गत तुम्ही शैक्षणिक संस्था तुमच्या स्थापन करू शकता. बौद्धांची वेगळी अल्पसंख्याकांची जी सगळी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था आपण स्थापन करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये तुमच्यासाठी किती आरक्षण पाहिजे, साधारणतः बघितलं तर 50% आरक्षण तुमच्या त्या धर्माच्या जातीच्या अल्पसंख्याक म्हणून जर तुम्ही स्थापन केलं तर ती तशा प्रकारचा अधिकार तुम्हाला आहे. आणि त्यामुळं एक स्पेशल महाराष्ट्र शासनामध्ये केंद्रामध्ये अल्पसंख्याक डिपार्टमेंट शासनाचं सुरू झाले. अल्पसंख्येमध्ये कोण आहे भारतामध्ये बघितलं तर कोण आहे, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, शीख आणि जैन, बरोबर. हे अल्पसंख्याक आहेत, यांच्या संस्था स्थापन करू शकतात. तुम्हाला बऱ्याच वेळा बघत असेल किंवा या संस्थेत आम्हाला का प्रवेश नाही, आम्हाला का आरक्षण आहे, तर ते अल्पसंख्याक संस्था असेल तर त्यांना विशेष अधिकार दिले आहेत, विशेष त्यांना जबाबदारी देण्यात आली. एवढंच नाही तर पुढच्या महत्वाची गोष्ट दिली की याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अजून आहे की 5 अधिकार झाले घटनात्मक, परंतु 6वा जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार. तुम्हाला आम्हाला न्यायालयीन संरक्षण अधिकार, आपला न्यायालयीन संरक्षण अधिकार एक न्यायपालिकेकडे आहे आणि तोच अजून कुणाकडे आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जनहित याचिका माहिती आहेत का आपल्याला, जनहित याचिका या कायद्यान्वये आपल्याला घेतात. कलम 32 आणि कलम 226. कलम 32 जो आहे तो कलम 32च्या अनुषंगानं आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. तुम्ही ती व्यक्ती किंवा त्याच्या वतीनं दुसरी व्यक्ती दाद मागू शकते. ह्या घटनेतल्या कलम 14 ते कलम 32 पर्यंत जे काही अधिकार दिलेत, ह्या अधिकाराचं जर हनन होत असेल, कुठेतरी पायमल्ली होत असेल तर याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालय ऑर्डर देऊ शकते. कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालय ऑर्डर देऊ शकते आणि कलम 226 अन्वये सर्वोच्च न्यायालय प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याचं सर्वोच्च न्यायालय हे एक सर्व आपलं उच्च न्यायालय दिलेलं आहे. त्यांना कलम 26 अन्वये जर तुम्हाला राज्याचा प्रॉब्लेम असेल, राज्यात असेल तर 226 कलम अन्वये कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करू शकतो आणि अन्याय ज्याच्यात अन्याय झाला आहे त्या अन्यायाचं आपल्याला वार करू शकतो. याच्यामध्ये जवळजवळ त्यामध्ये सुद्धा 5 अधिकार आहेत. ते म्हणजे काय की हिबियस कार्पस याचिका म्हणजे बंदी प्रतिकरण, म्हणजे काय रिट ऑफ हिबियस म्हणजे देह उपस्थित करा, शरीर उपस्थित करा. कोर्ट काय ऑर्डर देऊ शकते, कोणाला काय सांगितलं असेल तर ते काय समजा एक्सपायर झालं, काय झालं असेल, पळून गेले, कुठं काय गेलं, काय गायब झालं, काय झालं, तर ते शरीर हजर करा असं कोर्ट या याचिकाद्वारे देऊ शकते, म्हणजे निर्णय देऊ शकते. दुसरं मॅन्डमसम याचिका म्हणजे रिट ऑफ मॅन्डमसची याचिका म्हणजे परम आदेश महादेश, त्याला म्हणले परम आदेश महादेश म्हणले. कायद्याने नमूद केलेली गोष्ट एखादी अधिकारी संस्था सरकार करीत असेल, कायद्यात नमूद केले पण सरकार अधिकारी व्यक्ती कोण करत असेल तर ते करण्यासाठी त्याला आदेश द्यावा लागतो. तो आदेश या अंतर्गत करता येतो. मी सरकारी अधिकाऱ्याने जर कर्तव्य पार पडण्यास जर कुचराई केली तर या अंतर्गत त्याच्या विरोधात आपण कोर्टात जाऊ शकतो. एखादी परवाना मिळण्यासाठी मग टेलिफोन असेल, लाईट कनेक्शन असेल, काही पण असू शकते, या सुविधा जर केल्या नसतील ते मिळत नसतील तर याच्यासंबंधी याचिका करू शकतो. कनिष्ठ न्यायालयाने एखाद्या क्षेत्राचा अधिकार वापर करण्यास नकार दिला, म्हणजे त्यांचा एखादा छोटी कोर्ट आहे तरी नकार दिला, मला नाही करता येत, त्याच्या विरोधात
न्यायालयाच्या छोट्या न्यायालयाच्या विरोधात सुद्धा या अंतर्गत कोर्टात आपण करू शकतो. आणि मात्र अशा प्रकारची याचिका फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या विरोधात करता येत नाही. म्हणजे कायद्याचे संरक्षण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना देण्यात आलेलं आहे. को वॉरंटची याचिका, रिट ऑफ को वॉरंटो, अधिकार पुच्छा. म्हणजे एखाद्या माणसाने जर त्याच्याकडे अधिकार आहे किंवा नाही, आपल्याला बऱ्याच वेळा कळतं की चुकीचाच माणूस बसते त्या जागेवर, कोण स्वतःच्या अधिकार नसलेले निर्णय द्यायला लागले आणि अधिकार नसताना बसलाय, तर ते या याचिका अंतर्गत अधिकार, तुला अधिकार आहे की नाही याची विचारणा करण्याचं रिट याचिका आपण, जर तुमची कायदेशीर नेमणूक झाली नसताना कोणी पण बसतो ना, राजकारणी म्हणून बसतो, कोण बसतो, अधिकार नाही, निर्णय नाही, जी आर नाही, असं कोणी बसलं तर त्याच्या विरोधात अशा प्रकारची याचिका करता येतो. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकार म्हणजे रिट ऑफ प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंधक याचिका. कधी कधी कनिष्ठ न्यायालय, मंत्री, सरकारी अधिकारी, सरकारी संस्था याच्या अधिकार कक्षावर काम करत असल्याचे जर त्यांच्याकडे जर झालं तर ते अधिकार कक्षाच्या बाहेर करत असतील तर त्यांना ते तुम्ही अधिकार वापरता येणार नाही, अशा प्रकारची याचिका दाखल करून त्याच्यावर बंदी आणू शकतो. अशा प्रकारची तरतूद या न्यायालयीन अधिकारामध्ये आहे. कलम 32 आणि कलम 226 मध्ये ह्या सगळ्या आपल्या भारतीय नागरिकांच्या जनतेच्यासाठी या याचिका दाखल करता येतात. कोणती एक व्यक्ती किंवा संस्था सुद्धा करू शकते. आपण बघताय ना की जनहित याचिका PIL त्याला म्हणतात, बरोबर आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, अशा प्रकारची याचिका करता येते. दुसरी गोष्ट, पुढचा मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टी बघितलं तर सरकारची काही जबाबदारी पण निश्चित करण्यात आलेली आहे. मूलभूत अधिकार झाले, आपल्याला अधिकार झाले, पण आता सरकारची पण जबाबदारी आहे. कलम 36 ते कलम 51 सरकारची जबाबदारी दिली. सरकारची जबाबदारी म्हणजे काय, जर 36 एवढं सगळं आता बघितलं तर हे खूप वेळेवर जास्त वेळ लागणार आहे, परंतु मी थोडक्यात काय सांगतो की बाबा कलम 38 जर बघितलं तर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देऊन सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणं ही सरकारचं कर्तव्य आहे. ती जतन करण्यासाठी लोक कल्याणाचे संवर्धन करणं, परत उत्पादनाची बाबतीत असलेली जी विषमता आहे ती किमान समान पातळीवर आणणं ही सरकारची जबाबदारी आहे. उपजीविकेची जी काही साधनं आहेत ती साधनं याचे समान वाटप व्हायला पाहिजे. स्त्री पुरुषांना समान कामं द्यायला पाहिजे. सरकार सगळ्यांना हे करायला पाहिजे. म्हणजे सुद्धा मग मेडिकलचा विषय असेल, सगळ्या ह्याच्या अनेक हे तरतुदी केलेल्या आहेत की ह्या तरतुदी सुद्धा कलम 36 सरकारनं काय करायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की सरकारवर नाही हे बंधन व्हायला पाहिजे, फक्त एवढीच गोष्ट आहे, सरकारवर जबाबदारी आहे, परंतु ह्या विरोधात कोर्टात जाता येत नाही. कलम 36 ते 51 याच्यावर सरकारच्या विरोधात कोर्टात सरकारची जबाबदारी स्वीकारलेली आहे, पण सरकारच्या विरोधात आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटना म्हणलंय. भारतीय राज्यघटनेचं राज्यघटना म्हणजे काय आहे नाव, भारतीय राज्यघटना म्हणजे काय, राज्याची आहे का, नाही, भारतीय राज्यघटना म्हणजे देशाची आहे. बरं, राज्यघटना कुणाकुणाला लागू आहे, भारत सरकार आणि राज्य सरकार दोघांना लागू आहे, नाही, ह्या दोघांना नाही. भारतीय सरकारमध्ये ज्या त्या सरकारमध्ये त्या अनुषंगानं जे जे काय प्राधिकरण, मंडळ जे काय झालं असेल ते सगळं म्हणजे सरकार आहे. म्हणजे राज्याचं असू द्या, जिल्ह्याचं असू द्या, कुठल्या असू द्या, त्याच्या अंतर्गत असलेले जे काही सगळे प्राधिकरण, सगळे मंडळ, सगळे कार्यालय हे सगळं म्हणजे सरकार आहे. म्हणजे पोलीस प्रशासन वेगळं नाही, ते सरकारचाच भाग आहे. त्याला समजा अटक केली तर सरकारनं त्याला हजर करायचं असं म्हणलंय, पोलिसांनी हजर करायचं म्हणलेलं नाही. कारण ते जे काम करणारा व्यक्ती आहे, ते जे प्राधिकरण आहे, जे व्यक्ती आहेत हे सरकारचेच प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सरकार म्हणजे कोण, राज्यघटना म्हणजे कोण, राज्याच्या अंतर्गत ते जर कायदे दिले की याच्या अंतर्गत संस्था, मंडळ जे कोणी आणले असतील ते जे निर्माण केले सगळे प्राधिकरण त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर दुसरी गोष्ट, ह्या कलम 51 मध्ये नवीन कलम 1977 मध्ये 42 घटना करण्यात आली आणि नागरिकांचं पण कर्तव्य निश्चित करण्यात आलं. जसं सरकारचं कर्तव्य आहे बरोबर आहे, तसंच नागरिकांचे पण कर्तव्य दिले. त्यामध्ये कलम 51 मध्ये 1977 मध्ये 42 घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये जे काय मुद्दा आहे म्हणजे सर्वात आपल्याला माहित असलं पाहिजे आमचं तुमचं माझं काय कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा बरोबर आहे आदर करणे, देशाचं संरक्षण करणे, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला गुन्हेपणा येणार नाही या प्रथांचा त्याग करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आपण घरात कोणाला असंच कर तसंच कर बरोबर आहे सांगता येत नाही, कारण का कर्तव्यामध्ये तसं नमूद केलं.
अस्पृश्यता संपली ती गोष्ट, परंतु कर्तव्यामध्ये आपलं काय केलंय की बाबा स्त्रियांच्या उदयपणा काय, त्यामुळे जर आपण बघितलं बरोबर विज्ञान दृष्टिकोन, शिक्षण द्यायला पाहिजे, मानवतावाद पाहिजे, शोधक बुद्धिवृत्ती पाहिजे, सुधारणावाद पाहिजे, याचा विकास करायला पाहिजे, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, हिंसाचाराच्या जाणीवपूर्वक त्याग करणं, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक व वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेचे सामंजस्य व बंधुभाव वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं म्हणजे भारतातील सर्व नागरिकांचं. त्याला एक हे नवीन अंतर्भूत करण्यात आलं, कारण का कुणी पण काय पण करायला लागलं, त्यामुळे हे जर काय नाही केलं तर कायद्याने काय सापडतंय आणि म्हणून केसेस होतात. सार्वजनिक मालमत्ता दुरुस्त नुकसान करता येणार नाही. आणि दुसरा महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे मालमत्तेचा हक्क, प्रॉपर्टीचा हक्क, बरोबर आहे. भारतीय संविधान कलम 300 क नुसार कायद्याने प्राधिकार दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. पूर्वीपद्धतीने काढून टाकून आणून करणार म्हणते ना आपण की कुठली प्रॉपर्टी कुणी काही घेतलं, गुप्त करतं, काय करतं, तसं करता येणार नाही. पण बाबासाहेबांची संकल्पना होती की संपत्तीचं समान वाटप व्हायला पाहिजे, पण बाबासाहेबांना ते करता आलं नाही. का की बाबासाहेबांच्या जरी म्हणत असते संपत्तीचं विकेंद्रीकरण, कारण त्यावेळेला जर बघितलं आपण कित्येक लोकांना 100 200 400 एकर जागा होती, त्यामुळे ते जे सभेमध्ये बसले म्हणजे ते कसं म्हणतील की समान वाटप करा. म्हणजे मला माहिती मिळाली बाबा किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 100 एकर जमीन होती. ते प्रमुख आहे तो म्हणा बाबा आपण त्याच्यात येणार नाही, त्यामुळे ती संपत्तीचं समान वाटप त्यावेळेला करता आलेलं नाही, म्हणून फक्त मग तो प्राधिकार दिला. आणि संविधानाचं जो मगाशी सुरुवात केली होती की संविधानाचा प्रास्ताविक हा मूळ गाभा आहे, प्रियांबल हा मूळ गाभा आहे, अशा प्रकारचं मी मगाशी म्हणलं ना की वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल असं सुरू केले. तर त्या सुरू करण्याला जेव्हा मग कशाला सुरू करायचं याच्यासाठी मतदान झालं, आणि सुरू करताना मतदान झालं, त्यामध्ये देवाच्या बाजूनं 41 मतं पडली आणि लोकांच्या नावाच्या वतीनं मतं पडली 68 मतं पडली. त्यामुळे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक या झालं जिंकलं. आणि त्यामुळं ही जी संविधानाची प्रास्ताविक आहे, तुम्हाला कित्येक लोकांना माहित असेल की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 4 सूत्रे आहेत. पण 1960 पासून याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्ट केसेस, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायाच्या दृष्टिकोनातून झालंय. आणि 73 मध्ये केशवानंद भारती या नावाची केस खूप लोकांना आता त्यांचं अलीकडेच त्यांचं निधन झालं, केशवन भारती या नावाचं, आणि केरळ या नावाची केशवन भारती विरुद्ध केरळ अशा नावाची अत्यंत महत्वाची केस या ठिकाणी झाली. आणि यामध्ये 13 न्यायाधीश होते. या केशवन भारती विरुद्ध केरळ या नावाच्या केसमध्ये 13 न्यायाधीश होते. आणि यामध्ये या खंडपीठानं मूलभूत चौकट, भारतीय संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे प्रास्ताविक, मूलभूत चौकट म्हणजे गाभा, असा तो बदलता येणार नाही, बरोबर आहे, पण दुरुस्त करू शकता. तो बदलता येणार नाही पण दुरुस्त करू शकता, म्हणजे ऍडिशन करू शकता, बदलून म्हणजे हा काढून दुसरा टाकायचा, अशा प्रकारचं काय नाही असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं अत्यंत म्हणजे त्यात 1973 ही जी केस आहे ती आता महत्वाची आहे. आणि 1994 अजून एक दुसरी केस झाली, SR बॉम्बई म्हणजे कर्नाटक, बॉम्बई या नावाची कंपनी होती, त्यामुळं कर्नाटक राज्यातली. या खटल्यात प्रस्तावना संविधानाची आधारभूत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे अशा प्रकारचा निर्णय या केसमध्ये दिलेला आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचं प्रास्ताविक हे कोणी बदलू शकणार नाही. त्यात ॲडिशन डिव्हिजन बघूया आपण काय 4 गोष्टी त्यात अंतर्भूत केलेल्या आहेत, ते करता येईल, परंतु तो गाभा नष्ट करता येणार नाही, बदलता येणार नाही, अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे हे सगळं जे झालेलं आहे याच्या विरोधात जो कलम 13 आहे, 14 सांगितला, 14 ते 32 सांगितलं, पण कलम 13 आणि कलम 13 अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्धचे कायदे, हे कायदे कलम 13 मध्ये रद्द केलेले आहेत. म्हणजे काय, भारतीय संविधानाच्या कलम 13 नुसार जर आपण त्याचा सारांश बघितला तर नागरिकांच्या कलम 14 ते 30 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्काच्या विरुद्धचे असलेले कायदे किंवा होणारे कायदे, होणारे कायदे किंवा होणारे कायदे रद्द झालेले आहेत. संविधानाच्या निर्मितीच्या पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या सर्व परंपरा, कायदे, जसे की मनुस्मृती असेल, चातुर्वर्ण्याची व्यवस्था असेल, हे विषमता, इतरही सगळ्या गोष्टी या कलम 13 मध्ये रद्द झालेल्या आहेत. तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्वाची तरतूद ही आहे. त्यामुळे ह्या अन्वये बघतोय आपण की कुणालाही हे असं कर तसं कर अशा प्रकारचा जबरदस्ती करता येणार नाही. अत्यंत महत्वाची तरतूद आपल्या सर्वांसाठी आहे. आणि मग या बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरांनी या आणि त्या संविधान करताना ही जी काही संविधानाची तरतूद करून ठेवलेली आहे, आरक्षण बऱ्याच गोष्टी, राजकीय आरक्षण, सामाजिक आरक्षण, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. संविधानाच्या मूलभूत जो अधिकार संबंध तुमचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला मग संविधानाची बाबासाहेब आंबेडकर या संविधानाच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरचं काय मत होतं. 25 नोव्हेंबर 1949 साली बाबासाहेब आंबेडकर यांना ज्यावेळेला शेवटच्या भाषणाच्या वेळेला सगळं मंजुरी झाली आहे, बाबासाहेब आंबेडकर त्याचं भाषण करायला लागले. त्या भाषणाच्या वेळी त्यांनी 12 धोक्याने इशारे दिले. किती? 12 धोक्याने इशारे दिले आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो कधी 25 नोव्हेंबर 1949. काय धोके दिले? ते धोके देण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भाषण केले तेव्हा अत्यंत महत्त्वाचं आणि सगळ्यांसाठी, भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, दिशादर्शक आहे. त्यांनी जे दिलेले धोके आहेत ते धोके काय आहेत बघा. पहिला धोका, भारतीय संविधान कितीही चांगले असले तरी राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार. दुसरा इशारा दिलाय, संविधानिक मार्गाचा अवलंब न करता क्रांतिकारी मार्गाचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असले तर ते अपेक्षित. क्रांतिकारी म्हणजे काय? आंदोलन कशात झाला? काल झालं, परवा कुठं झालं? बांगलादेशमध्ये. क्रांतिकारी मार्ग नाही, संविधानिक मार्गाने चालू शकतो, बरोबर आहे. तिसरा, जर पक्षांनी, पक्ष म्हणजे कोण? राजकीय पक्षांनी, सत्ताधारी पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मांडले तर आपले स्वातंत्र्य तत्वप्रणालीला देशापेक्षा म्हणून मांडले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि व्यक्तिगत कायमचे घालवले जाईल. हे जे स्वातंत्र्य आहे ते व्यक्ती म्हणजे या समस्येविरुद्ध लढण्याची क्षमता, लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. म्हणजे जर पक्षासाठी आज बघताय आरक्षण प्रॉब्लेम आहे, अन्याय अत्याचार आम्ही सगळं चालू आहे, तर हे सगळं चालत असताना जर मग हे सगळं करताना पक्षाचं हित जर बघितलं तर त्यामुळे मग आपल्याला रक्ताचा म्हणजे बाबासाहेब 25 नोव्हेंबर सांगितलं, रक्ताचा थेंब शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्याला यासाठी लढावं लागेल. त्या लढण्याची तयारी आपल्याला असली पाहिजे. तसंच चौथा, जर प्रचंड बहुमत असेल तर हुकुमशाहीची शक्यता वास्तवात येण्याची मोठा धोका संभव आहे. तेच चालू आहे. प्रचंड 400 पार व्हायचा विषय होता पण तो होऊ शकणार नाही. नाहीतर प्रचंड जर आला असतं तर संविधान कधीच बदललं असतं. पाचवा, प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी आपल्या सामाजिक आर्थिक उद्दिष्टांचा पूर्तीसाठी आपण संविधानिक मार्गाचाच कास धरली पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचा रक्तरंजित आपण पूर्णतः बाजूला सारला पाहिजे. रक्तरंजित जी क्रांती आहे ती पूर्ण बाजूला सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेपण, असहकार, सत्याग्रह या मार्गांना आपण दूर राहिले पाहिजे. 6, जॉर्ज स्टुअर्ट मिल यांनी दिलेल्या सावधगिरीचा इशारा. काय त्यांनी दिला तो बाबासाहेबांनी सांगितला की लोकांनी आपल्या स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला, लोकांनी आपले स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी आपण करता कामा नये. एखाद्या व्यक्तीच्या चरणी आपण करता कामा नये. आता तेच चाललंय, बरोबर आहे. ही व्यक्ती म्हणजे फायनल सगळी, बरोबर आहे. तसेच त्यांच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा जो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करते, तेच चालू, बरोबर आहे. मी उदाहरण एक सांगू शकतो, या इच्छितो. जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे, मला वाटतं वॉशिंग्टन असतील, त्यांनी अमेरिकेतली सत्ता उचलून लावली आणि उठून लावल्यानंतर 5 वर्ष त्यांची जी काय कालावधी होता तो संपला आणि लोक त्याच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितलं, साहेब परत तुम्हीच पंतप्रधान किंवा जे अध्यक्ष काय म्हणायचे तुम्हीच नेता. जेव्हा वॉशिंग्टन साहेबांनी, जॉर्ज वॉशिंग्टननी काय उत्तर दिलं? ज्याच्यासाठी मी सत्याग्रह केला, ज्याच्यासाठी मी आंदोलन केलं आणि सत्ता उधळून लावली, तीच परत तुम्ही करताय, परत मलाच तुझे पुसताय, परत मलाच करताय. कळे काय बोलायचे? म्हणजे कायमस्वरूपी एकच व्यक्ती एकच पदावर कायमस्वरूपी असू नये असं बाबासाहेब आंबेडकर म्हणले. नाहीतर ती व्यक्ती इतका तिच्यावर इगो येईल, इतका तिच्यावर अधिकार येईल की मी सांगतो तेच पूर्व दिशा आणि मग त्यामुळे देश जे अधिकार आहे त्या लोकांचा हनन होईल अशा प्रकारचा आहे. 7वा इशारा दिलाय. आयरिश देशभक्त डॅनियल कॉनेल यांनी समर्थपणे म्हणल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. म्हणजे स्वतःचा स्वाभिमान देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. अशा प्रकारचे बाबासाहेब आंबेडकर दिले. असं करायचं नाही असा इशारा बाबासाहेब आंबेडकर दिलाय. 8वा, राजकारणात भक्त किंवा व्यक्ती पूजा ही अन्नपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडून येणारा
हमखास मार्ग ठरतो, त्यामुळे याच्यापासून वंचित राहायला पाहिजे, करायला नाही पाहिजे. 9वा, राजकीय लोकशाही. आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवे. राजकीय लोकशाहीचे सामाजिक परिवर्तन. बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले नाही की राजकारणाचं मी काय करतोय, मी काय करतोय, सामाजिकरण करतोय. बोला ना, बोर्ड काढतच नाही, सामाजिकरण करतोय. म्हणजे काय की बाबा प्रत्येक समाज घटकाला, वंचिताला आपण संधी दिली पाहिजे. मला खूप त्याचं आवडलं की हे बाबासाहेब आंबेडकरचे धोके विचारायचे ते राजकारणामध्ये फक्त सत्ता बाबतीत नाही तर समाजाला होईल, सगळ्यांना प्रथम मिळत जाईल किंवा सत्तेत सहभाग मिळेल आणि त्याप्रमाणे तशा प्रकारची गोष्ट होईल. त्यामुळे ते परिवर्तन करायला पाहिजे. राजकीय लोकांच्या मुळाशी आपण सामाजिक हिताचा जर आधार नसेल, सामाजिक हिताचा जर आधार नसेल, सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, त्यामुळं ती जी लोकशाही आहे ती टिकणार नाही. आणि ती जी सामाजिक लोकशाही ती टिकवण्यासाठी तो एक प्रकारचा जीवन मार्ग आहे. तो म्हणजे बाबासाहेब लिहिलंय तो एक जीवन मार्ग आहे. तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जीवन तत्वे म्हणून मान्यता देईल अशा प्रकारचं केलं पाहिजे. 10 नंबर, सामाजिक आणि आर्थिक जीवन. आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ही आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते तसेच राहतील आणि निर्माण केलेली राजकीय लोकशाही सुद्धा संरचना उद्ध्वस्त होईल. आज तेच प्रकारचा विषय सुरू आहे. मध्यंतरी आता एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं सांगितलं की काय हे सामाजिक आणि शैक्षणिक समानता आल्यानंतर हे अडचणीचा प्रश्न आहे. सामाजिक, शैक्षणिक जे काही असमानता आहे, सांस्कृतिक असमानता आहे ती कधी नष्ट होईल? जातीचा नष्ट झाला नाही. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी 11व्या मुद्द्यात दिलंय की भारतात जाती आहेत, जाती या राष्ट्रविरोधी आहेत, जाती या राष्ट्रविरोधी आहेत. त्यांचा समाज जीवनात विभागणी करतात त्या राष्ट्रविरोधी आहेत. कारण त्या जाती जातीमध्ये मत्सर, तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचं असेल तर या सर्व अडथळ्यावर मात केली पाहिजे. म्हणून जाती अंताची लढाई आपल्याला सुरू करावी लागेल. की भारतीय बौद्ध सभेनं, समता सैनिक दलानं जाती अंताची लढाई सुरू केली. बाबासाहेबांनी जाती अंताची लढाई सुरू केली आणि जाती अंताची लढाई करायला बाबासाहेबांनी सांगितले जातीमध्ये तू, मी महार, मी मातंग, मी चर्मकार, मी अमुक, मी तमुक असं करून मग वेगवेगळ्या प्रकारच्या जातीमध्ये तिरस्कार निर्माण होतो आणि ते व्हायला नाही पाहिजे. आणि शेवटचा जो इशारा आहे तो म्हणजे काय? राष्ट्र निर्मितीनंतर हे जर जाती अंताची लढाई झाली तर राष्ट्र निर्मितीनंतर बंधुसत्व वास्तवात पाहायला मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता, स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या बरोबरच्या थरासारखा केवळ भय देखावा असेल. या सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गाप्रमाणे जर आपण काम केलं तर भारतीय लोकशाही आपल्याला धोक्यात येणार नाही. भारतात स्वातंत्र्य, संविधान धोक्यात येणार नाही. आणि जर ते असं जर केलं तर भारताचं स्वातंत्र्य, भारतीय संविधान धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असा बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला आहे. आणि तो इशारा खरा व्हायला लागलाय. ते खरा व्हायला लागला असेल तर मग या तरतुदीच्या अनुषंगानं अंमलबजावणी खरंच होते का हा प्रश्न आता आपल्याला शेवटच्या टप्प्यात आपल्याला बघायचा आहे. तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी ज्यावेळेला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीचे सर्व सदस्यांनी जे भारतीय संविधानाच्या माध्यमातून धर्म, वंश, जात आणि लिंग यावर कोणताही भेदभाव न करता देशातील चातुर्वर्णाची विभसनता नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी मागासवर्गीयांना भारतीय स्वातंत्र्यात सत्ता प्रशासनातील सहभागासाठी सर्वांना न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता प्रदान करण्यासाठी भारतीय नागरिकांना एका बंधनात गुंफलेला आहे. परंतु RSSच्या नेत्यांनी जसं भारतीय संविधान एका अस्पृश्याने लिहिले ते आम्ही मानत नाही. भारतीय संविधान गुदडी अशा प्रकारची त्याची संभावना केली. एक गुदडी आहे. राष्ट्रध्वजाच्या 3 कलर आहेत त्यामुळे 3 आकडा हा अशुभ असल्याने राष्ट्रध्वज आम्ही फडकवणार नाही अशी भूमिका घेतली होती. मागील 2 दशकामध्ये जर घटना पाहिल्या, मागील 2 दशकामध्ये हा पूर्वी मात्र बघितलं तर पण मागील 2 दशकामध्ये जर इतिहास घडला 2006चे घरलाचे प्रकरण, भोतमंदिर कुटुंबावरील भीषण अत्याचार, त्यानंतर नगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा इथली प्रकरणं, त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यातील जवखेडा पूर हत्याकांड, रोहित वेमुला प्रकरण, तसेच डॉक्टर नरेंद्रनाथ दाभोळकर, डॉक्टर गोविंद पानसरे कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या, हिंदू मुस्लिम दंगली, चर्चवरील हल्ले, लव जिहादच्या नावाने जे उन्माद चाललाय, उन्नाव, साळंगपूर, हाथरस, भीमा कोरेगाव,
भारतीय संविधान जाळणे, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे जाळणे, मागासवर्गीयावर महिलांवर वाढते अत्याचार, जाती अत्याचार इत्यादी घटना आणि प्रकरणातून कमालाची अस्वस्थता व देशात धार्मिक उन्मादाचे वातावरण दिसून येत आहे किंवा आले आहे. हे सर्व समतेच्या विरोधाकडून म्हणजेच चातुर्वर्णाचे समर्थन झालेले आहेत किंवा होत आहेत असं दिसतंय. या विचारसरणीचे लोक जर सत्तेत येऊन सत्तेचा व बहुमताच्या जोरावर भारतीय संविधानाने दिलेली सामाजिक समता, शिक्षण व नोकरीचे आरक्षण इत्यादीद्वारे दिलेले मूलभूत हक्क, अधिकार, सोयी सुविधा घालवण्यासाठी शिक्षणाचे दारे बंद करून सरकारी नोकरीतील प्रवेश रद्द करू न देणे, नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती न देणे देता येत नसतील त्याच ठिकाणी कितपत ठेवणे, खाजगी कंपन्यातील आरक्षण नसल्यामुळे मागासवर्गीयांच्या नोकऱ्यांना मिळणार नाहीत इत्यादीसाठी जर शिष्यवृत्तींची व्यवस्था बघितली, आपण फ्रीशिप बंद केली, शिष्यवृत्ती बंद केली, नवीन सेक्शन 2 आरक्षण न देणे, सरकारी विभागामध्ये, कंपन्यामध्ये, बँकामध्ये खाजगीकरण, कंत्राटीकरण सुरू आहे. कामगारांसाठी जे काय 8 तासाचं काम आहे आता 12 तासाचं काम झालेलं आहे. 44 कायदे झाले, 5 कायदे झालेले आहेत व कामगार संघटनेचे अस्तित्व नष्ट करण्याचं काम सुरू झाले, कमी करण्याचं काम सुरू झाले. कामगार विरोधी काम चालू आहे. मागासवर्गीयांना उत्पन्नाची अट लावणे म्हणजे क्रिमिनल लावणे, गट करणे, मागासवर्गीयांच्या निधीसाठी कायदा लागणे, जे मागासवर्गीय निधी आहे फक्त मागासवर्गीयांच्या निधीसाठी काय निधी आरक्षित करायचा परंतु दुसऱ्याच कामासाठी परत वाढवायचा, अशा प्रकारची परिस्थिती आहे. जाती जनगणना न करणे, विषमतेच्या विचाराविरुद्ध आवाज उठवण्यास सामूहिक मारहाण करणे, हत्या होणे, या जाणीवपूर्वक केसेस किंवा जाणीवपूर्वक केसेस दाखल करणे इत्यादींच्या द्वारे मागासवर्गीयांच्या विरोधात काम केले जात असल्याने संविधानात दिलेले मूलभूत अधिकार, हक्क, सोयीसुविधांचे रक्षण व संवर्धन या आणि संविधानाने सरकारवर दिलेली जबाबदारी सरकारकडून योग्यरित्या पार पाडण्यात येत नाही. तसेच काही न्यायाधीश निर्णय देतात पण या न्याय निर्णय देत नाहीत, न्याय निर्णय करत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण सक्षमपणे संरक्षण होताना दिसत नाही. तसेच लोक नागरिकांच्या कर्तव्याचे पालन सुद्धा स्वतः करत नाहीत हे स्पष्ट होत आहे. बरोबर आहे. जसं खैरलांची ते रोहित कुटुंब देशकातील अस्वस्थता हे या केशव वाघमारे याचे पुस्तक आहे. या पुस्तकात एक त्यांनी खूप छान असं कोटेशन दिले. ते कोटेशन मी पण सांगू इच्छितो. देशातील त्यांनी काय कोटेशन केले, देशातील वातानुकूलित संस्थेत दलितांचे प्रश्न चर्चेले जात नाही, हवी ती दखल घेतली जात नाही. दलित, आदिवासी इत्यादीवरील अन्याय रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. समतावाद्यांनी एकत्र येऊन जातीय धर्मांध शक्तीशी एल्गार पकडण्याची गरज आहे व गेल्या 60 वर्षात गाववाड्यातील दलित सवर्ण नात्यात काय बदल झाला आहे प्रश्न निर्माण केला. यावर एक वयोवृद्ध दलित व्यक्तीने उत्तर दिले, ते या पुस्तकात नमूद केले. अगोदरच्या गाववाड्यात म्हणजे अस्पृश्यतेच्या काळात अगोदरच्या गाववाड्यात ते शिवाशिव करून देतात. अगोदरच्या गाववाड्यात ते शिवाशिव करून देत होते, बरोबर आहे. आता शिवाशिव करून देतात परंतु पायरी सोडली, बरोबर आहे, पायरी सोडली की जगू देत नाहीत, अशी अवस्था या ठिकाणी झाली असे त्यांनी मांडले. ते अत्यंत बोलके म्हणजे आज तुम्ही अधिकार पदावर गेला त्या उच्च पदस्थी गेला तिथं बसू नये, अधिकाराच्या वाणीने तुम्ही बोलू नये, वागू नये अशी अपेक्षा झालेली आहे. बहुतांशी निवडून आलेले लोक प्रतिनिधी समाजाच्या प्रश्नाशी सोडून न करता त्यांच्या पक्षी भूमिकेशी चिटकून राहतात आणि त्यांची गळचेपी होत असताना दिसते असं आपल्याला दिसून येत आहे. एवढेच काय, शेवटी मागासवर्गीयांच्या पूर्वीप्रमाणे चातुर्वर्णाप्रमाणे कामे करायला भाग पाडण्याचा मनसुबा आरक्षणमुक्त भारत, हिंदू राष्ट्र संकल्पना, संविधान बदलण्याची भाषा यातून स्पष्ट होत असल्याने मागासवर्गीयामध्ये स्वातंत्र्याच्या जे बघतो ना स्वातंत्र्याची अमृतोत्सवाची कुठे हा प्रश्न जसा आहे तसंच या संविधानाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने मागासवर्गीयांच्या नागरिकांच्या हितासाठी होत नसल्याचे समाजामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळं समाजामध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाले आणि हे निर्माण करणारे वातावरण झाले ते दूर करण्याचं काम सरकारनं करणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही केलं तर समाजामध्ये दुर्नीती निर्माण जाईल. त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. आणि ते जर काम नाही केलं तर संविधान समर्थक आणि समर्थन विरोधक अशा प्रकारचे दोन विभागणी या देशामध्ये जसे आज लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकामध्ये व्हायला लागलेले आहे. त्यामुळं संविधानाच्या समर्थकांनी हे थोडंसं आपण सक्षमपणे काम करायला पाहिजे. आणि संविधानाच्या समर्थनाने जर काम केलं तर भारतीय संविधानाला दिलेले अधिकार सुविधा या सगळ्या वाचू शकू. आणि त्याच्यासाठी आपल्याला भारतीय समता किंवा समाज समर्थक या विविध समाज संघटना यांच्या बरोबर आपल्याला काम करावं लागेल. आणि कदाचित संविधान मार्गाने काम करता येईल. आणि कदाचित जर रस्त्यावर आल्याची
येण्याची जबाबदारी झाली किंवा रस्त्यावर येण्याची पाळी आली तर आपल्या रस्त्यावर येऊन आपल्याला एक संविधानाचं समर्थन करण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी यावं लागेल अशा प्रकारची आपल्याला आवाहन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.